नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. संच मान्यता 15 मार्च 2024चा जो नवीन जी आर निघाला त्यासंबंधी कोर्टामध्ये जो निकाल लागणार होता तो निकाल नुकताच लागलेला आहे. त्यासंबंधी संच मान्यता निकाल एक, शासनाचा 15 मार्च 2024चा नवीन जी.आर. वैध ठरवला आहे. न्यायालयाने ठामपणे सांगितले की जी.आर. 2024 कायदेशीर आहे. हा जी.आर. RTE ॲक्ट 2009 च्या तरतुदीशी पूर्णपणे सुसंगत असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. विद्यार्थ्यांची संख्या पाहून शिक्षकपदे निश्चित करणे हे शासनाचे धोरणात्मक व प्रशासकीय अधिकार आहे व कोर्ट त्यात हस्तक्षेप करणार नाही. 2. शिक्षकांना शाळेत कायम राहण्याचा हक्क नाही. RTE ॲक्ट मुलांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी आहे. शिक्षकांना एखाद्या विशिष्ट शाळेत कायम ठेवण्यासाठी नाही. सरप्लस ठरलेले शिक्षक सेवा कमी करण्यात येणार नाही. त्यांचे पुनर्नियोजन जवळच्या शाळेत केले जाईल अशी शासनाची हमी कोर्टाने नोंदवली. 3. ट्रान्सफर हजबंड वाईफ स्पेशल कॅटेगरी संबंधी मुद्दे. जी.आर. 18 जून 2024 नुसार पती पत्नीला 30 किलोमीटर परिघात ठेवण्याची तरतूद योग्य व पारदर्शक असल्याचे कोर्टाने मान्य केले. त्या संदर्भातील अनेक याचिका निराधार असल्याने कोर्टाने म्हटले. 4. स्टाफ मंजुरी संच मान्यता प्रकरणे. कोर्टाने काही महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले. शाळेतील विद्यार्थी संख्या अनुसार शिक्षक पदे देणे योग्य आहे. विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्यास पद कमी करणे RTE नियमात बसते. खाजगी शाळांनीही RTE शेड्यूल व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. संबंधित याचिकांमधील मागण्या कोर्टाने नाकारल्या. 5. 23 सप्टेंबर 2024चा जी.आर. कंत्राटी शिक्षकबाबत. विद्यार्थ्यांची संख्या 10 पेक्षा कमी असल्यास तात्पुरता कंत्राटी शिक्षक नेमण्याचा जी.आर. वैध आहे. असे शिक्षक नियमित सेवेसाठी दावा करू शकत नाहीत. 6. न्यायालयाचे मुख्य निरीक्षण. शासनाला शिक्षक संख्या व पुनर्नियोजन ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे. जी.आर. 2024 हे शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी व RTE ॲक्टच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असल्याचे ठरविले. कोणताही जी.आर. मनमानेला नाही किंवा बेकायदेशीर नाही म्हणून रद्द करण्याचा प्रश्नच नाही. निकालाचा सारांश. 15 मार्च 2024चा नवीन स्टाफिंग पॅटर्न जी.आर. 2024 पूर्णपणे वैध ठरवून शिक्षकांची कपात न करता त्याचे पुनर्नियोजन आणि RTE मानकाला अनुसरून विद्यार्थ्यांच्या हक्कास प्राधान्य देण्याची न्यायालयाने पुष्टी केली. शिक्षकांसाठी या कोर्ट निकालातून झालेले फायदे. हा निकाल शिक्षक संघटनेच्या बाजूने गेला आणि त्यातून काही ठोस फायदे झाले. नोकरीची सुरक्षितता. सरकारच्या 2024च्या जी.आर.नुसार अनेक शिक्षकांना सरप्लस घोषित करून बदली करण्याचा धोका होता. कोर्टाने तो जी.आर. रद्द केला. त्यामुळे हजारो शिक्षकांची नोकरी सुरक्षित झाली. RTE ॲक्टनुसार शिक्षकांची हमी. इयत्ता 6वी ते 8वीसाठी किमान 3 शिक्षक असणे बंधनकारक ठरले. भाषा शिक्षक, गणित विज्ञान शिक्षक, सामाजिक शास्त्र शिक्षक यामुळे प्रत्येक शाळेत आवश्यक शिक्षकांची संख्या कायम राहणार. जबरदस्तीची बदली थांबली. सरप्लस घोषित केलेल्या शिक्षकांना जबरदस्तीने बदली करू नये असा आदेश कोर्टाने दिला. त्यामुळे शिक्षकांना त्यांच्या मूळ शाळेतच काम सुरू ठेवता येईल. खाजगी कंपनीचा हस्तक्षेप रोखला. जिल्हा परिषदांच्या मुख्य कामकाजात खाजगी कंपनीला अधिकार देणे बेकायदेशीर ठरते. त्यामुळे शिक्षकांच्या बदली व संच मान्यता प्रक्रियेत सरकारी नियंत्रणच राहील. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हक्क सुरक्षित. ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील शिक्षकांना विद्यार्थ्यांची कमतरता भासणार नाही. शिक्षणाचा दर्जा टिकून राहील आणि RTE ॲक्टमधील हक्क सुरक्षित राहतील. थोडक्यात या निकालामुळे शिक्षकांना नोकरीची स्थिरता मिळाली, जबरदस्तीची बदली थांबली आणि विद्यार्थ्यांना आवश्यक शिक्षकांची हमी मिळाली.